लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोलापूर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार काँग्रेसच्या प्रणितीताई शिंदे या भाजपच्या राम सातपुते यांना पराभूत करत सोलापूर मतदारसंघात विजय प्राप्त केले आहे। त्याच अनुषंगाने आज मुळेगाव तांडा येथे हा विजय जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी मुळेगाव तांड्याचे सरपंच विजयकुमार राठोड, तंटामुक्त अध्यक्ष मनोज राठोड, तोळाराम नाईक, त्याचबरोबर गावातील पंचमंडळी व इतर नागरिक उपस्थित होते। ते प्रणितीची धमक आणि प्रणितीचं काम हे त्यांना दाखवून दिलं की एक महिला असून काय करू शकते। या जिल्ह्यामध्ये बीजेपीचे 6 आमदार, 1 खासदार आणि केंद्रातील जेवढे मंत्री होते, पंतप्रधानापासून इतर राज्याचे मुख्यमंत्री येऊन या प्रणितीच्या मतदारसंघामध्ये प्रचार केले। सगळीकडे भरपूर मोठ्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीचा त्याने दबाव तंत्र आणला, तरी पण एक लेखी कोणासमोर झुकली नाही आणि त्याची ताकद काय दाखवली। एक नारी सफे भारी, तसं जी प्रतिमा होती तशी प्रतिमा आणि तशी ताकद आपण त्यानं काल आपल्या जिल्ह्यामध्ये दाखवून दिलेली आहे। आणि या पूर्वीच्या काळी जसं आपकी बार मोदी सरकार म्हणत होते, तसं या वेळेला स्वतः लोक होऊन आपकी बार प्रणितीचे सरकार म्हणून लोक स्वतः होऊन कोणाही आमदारचं खासदारचं नाही ऐकता प्रणितीच्या मागे खंबीरपणे उभे राहून स्वतः जन्मत हा मोठ्या प्रमाणात त्याच्या मागे राहिल्याने प्रणितीताई 81,000 एवढ्या लीडनं विजयी झालेले आहेत। आणि त्यांचा विजयाचा जल्लोष आज आमच्या मुळेगाव तांडा आणि आमच्या बोराणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे। अशीच प्रणितीताईची प्रगती हो आणि भविष्यामध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रिपद मिळावं ही आशा बाळगतो आणि त्यांच्या खासदारकीला आमच्या बोराणी मतदारसंघ आणि मुळेगाव तांडा ग्रामपंचायत याच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी थांबतो।